आवाज ठीक आहे? करायचं स्टार्ट. गुड मॉर्निंग सर्वांना. आपलं करंट अफेअर्सचा पार्ट 3 पासून सुरू करू. आता आपल्या मागच्या शनिवारच्या सुट्टीमुळे आपण काय करू की मागच्या शनिवारचे जे टॉपिक्स आहेत का म्हणजे मागच्या गेल्या 2 आठवड्यापूर्वीचे ते टॉपिक आपण इथं घेऊ. त्यामध्ये ट्रम्प यांचा टॅरिफवाला जो इश्यू येतो आणि इंडिया मालदीव समिट हे आपले मागच्या आठवड्यातले टॉपिक आहेत. मग ते आपण पुढच्या 2 लेक्चर्समध्ये कव्हर करू. आणि आजच्या ह्याच्यात आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे टॉपिक थोडे जास्त राहतील कारण की त्याच्याशी रिलेटेड अपडेट जरा जास्त आलेले आहेत आपल्याला ह्या करंट म्हणजे मागच्या आठवड्याच्या सिरीजमध्ये. त्यामध्ये पुढे आपला सगळ्यात पहिला टॉपिक आहे बघा बायोचार नावाचा. आता हा एन्व्हायरमेंट सेक्शनशी पण रिलेटेड आहे, सायन्स अँड टेक सोबत सुद्धा रिलेटेड आहे आणि बायोटेक नावाचा जो चॅप्टर आहे का आपला त्याच्याशी पण रिलेटेड. म्हणजे 3 अँगलनी ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि याच्यावर प्रश्न आपल्याला मेन्सला GS3 ला येऊ शकतो किंवा प्रीला काही स्टेटमेंटमध्ये करेक्ट इनकरेक्टमध्ये येईल. पण आपण मेन्सच्या हिशोबाने जर विचार केला तर GS3च्या 3 ते 4 अँगलला हा कनेक्ट करतो. ॲग्रिकल्चर जो अँगल आहे आपला इकॉनॉमी मधला त्याला पण इफेक्ट करतोय तो. सायन्स अँड टेकला करू शकतोय, बायोटेकला करू शकतोय. त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण तर इकॉनॉमिकल इम्पॅक्ट कसे होत आहेत त्याचे जेव्हा आपण इकॉनॉमीचा विचार करतोय त्या सेक्शनला सुद्धा हा टॉपिक आपल्याला अफेक्ट करताना दिसतो. तर सगळ्यात पहिले 2026 मध्ये कार्बन बाजारपेठ सुरू करण्यास सज्ज आहे आणि बायोचार CO2 उत्सर्जन रोखण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. आणि कशासाठी तर शाश्वत विकास आणि स्केलेबल कार्बन रिमूव्हल. तुम्ही ते वनतारावाला माहिती असेल ते अंबानींनी सुरू केलेलं आहे बघा वनतारा. त्यांना काय ते प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे सुरू केलेलं आहे. हे फक्त दाखवणारा चेहरा आहे मीडियाचा. सेकंड त्याचा बॅकवर्ड लिंकेज जर बघायला गेलं ना आपण एक मागे एन्व्हायरमेंटच्या लेक्चर्समध्ये बघितली ती बघा कार्बन क्रेडिट नावाची संकल्पना बघितली होती. एवढा टन कार्बन समजा एका देशाने बनवलंय. आता त्याचं लिमिट दिलेली आहे 100. मग त्याला ती जर रिच केल्या गेली आहे तर मग तुम्ही नव्हतात ना दोघं तिघं ते कार्बन क्रेडिट होतं बघा आपलं. तर त्यामध्ये आपण कसं करतो समजा मला 1 टन कार्बनची लिमिट दिलेली आहे दरवर्षी तर मग त्या 1 टन पैकी मला 1 टन आहे आणि दुसऱ्या देशाला पण 1 टन आहे. पण माझ्या देशामध्ये थोडं पायाभूत सोयीसुविधा चांगल्या उत्पादन घेण्यासाठी मी 1.2 वर गेले आणि हा देश जो आहे तिथे नाहीये तर 0.8% वरच म्हणजे 80% वरच आहे. मग आता माझे जे 20 उरले ते मी ह्या देशाला विकणार. ही होती काय ट्रेडिंग आणि हे कोट्यावधीचे व्यापार होतात. याला म्हणतो आपण कार्बन ट्रेडिंग. ते वनतारा प्राण्यांची सेवा वगैरे दिसणारा चेहरा. दुसरा चेहरा काय की आता गरज काय समाजाची AI वर आपल्याला इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. AI नंतर काय एन्व्हायरमेंट हा सेक्शन आहे की जिथं केलेली इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही. आणि रिलायन्स इंडस्ट्री अशी की ती मल्टिपल इन्व्हेस्टमेंट करते. मग ते काय करतात वनताराच्या माध्यमातून की कार्बन क्रेडिट स्टोअर करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या कार्बन क्रेडिटच्या स्टोरेजमधनं मग ते कार्बन ट्रेड पण करतील ना भविष्यात. हे कार्बन क्रेडिट एका दिवसात काय स्टोअर होत नाही, लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ते SDG गोल्स वगैरे कधीपासून 2002 पासच्या जोहान्सबर्ग समिट पासून आपण म्हणतोय की सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर काम करायचं. अर्थ समिट पासून म्हणतो 1992च्या की सस्टेनेबल डेव्हलपमेंट असावं. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर काम करायचं म्हटल्यावर आपल्याला आपली जी सध्या चालू असलेली जी पद्धत आहे की जी घातक आहे पर्यावरणाला त्याला अल्टरनेटिव्ह विचार करावा लागेल. सगळ्यात वाईट वायू म्हणून आपण कन्सिडर केला तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तेवढा घातक आहे पण नाही, त्याच्यापेक्षा टॉक्सिक एलिमेंट आपल्या वातावरणामध्ये आपण एमिट करतोय. पण ते कार्बन डायऑक्साईड कार्बन कॅप्चर होणं पण महत्वाचं आहे ना. कार्बन सिंक होत नाहीये बऱ्याच ठिकाणी. आपण काय करतोय की जे आपले प्लांट आहेत की जे कार्बन डायऑक्साईड जमा करण्याचं काम करत होते आपले ते आपण नष्ट करतोय. मग एवढ्या सगळ्यातनं मातीमध्ये पण आपण नायट्रोजन सायकल ऑक्सिजन सायकल बघतो बघा बेसिक सायन्समध्ये जर आपण बघितलं तर. मग त्यानुसारच मातीमधले काही घटक आहेत जैविक घटक आहे की जे पिकाला उत्पादन करायला मदत करतात. मग त्यासाठी हे बायोचार नावाची एक नवीन माती आपण तयार करतोय की ती काय स्केलेबल कार्बन रिमूव्हल साठी पण काम करेल आणि शाश्वत आहे. आणि बायोचारच्या क्षमतेकडे हवामान कार्यकर्ते आणि धोरणकर्त्याचं लक्ष वेधलं. पण मग ते का म्हणतायत बरं का ते बायोचारवर काम करायचं कारण की माती आपण अशा गोष्टींपासून तयार करायची की त्याच्यात सगळ्या गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे, न्यूट्रिएंट पण बॅलन्स झाले पाहिजे. फक्त कार्बन कॅप्चर करायचं म्हटल्यावर मातीमध्ये खूप मोठा कार्बन स्टोअर करून ठेवला पीक येणार का बरं का त्याच्यात? नाही येणार ना. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा एक स्केल असावं, सगळ्यांचं बॅलन्स व्यवस्थित असावं. या गोष्टीवर आपल्याला बायोचार बघायचं. आणि हे कधीपासून आहे कार्बन बाजारपेठ सुरू करायची म्हणजे पुढच्या वर्षीपासून आपल्याला कार्बन ट्रेडिंग करायचं. हे एका दिवसात बनलं असेल का बरं का? न्यूजमध्ये आता आलं पण ह्याच्यावर काम कधीपासून चालू आहे? COP26 जी झाली का आपली
ग्लासगोची COP26 मधली ग्लासगोची ते कधी होती? 2021 मध्ये होती. हे तेव्हापासून आपण काम करतो नेट झिरोसाठी. आपण काय म्हणतो 70 पर्यंत आपल्याला नेट झिरो व्हायचं म्हणतोय की नाही आपण. मग हे 21 पासून ह्याच्यावर मेहनत घेतोय तेव्हा आपण 26 ला ट्रेडिंगवर पोहोचलो. मग आता हे वनतारा सारखे जे प्रोजेक्ट ते मागच्या वर्षी लॉन्च करताय, सुरू करताय, त्यांना त्या ट्रेडिंग पर्यंत जायला किती वेळ लागेल? अजून 5-10 वर्ष तर लागतील ना, भले त्यांच्याकडे पैसा असला तरी. पैसा आहे म्हणून पर्यावरण तर थोडी त्यांच्या हिशोबाने चालेल. मनुष्य काम करतील त्यांच्या हिशोबाने, पर्यावरण काम करेल का नाही. मग त्यामुळे वनताराला आपण ह्या अँगलनी पण बघू शकतोय की ते पर्यावरणीय दृष्टीचा फायदा तर आहेच ना, नुकसान नाहीये. फक्त ते काय करताय की पर्यावरणाचा व्यापार करताय आणि ते आता नाही दिसणार आहे, तर थोडं 5-10 वर्षांनी दिसेल आपल्याला. मग फक्त तेवढंच एक कंपनी करते का? बाकीच्या ज्या काही आपल्या मोठ्या मोठ्या कंपनी असतात, मल्टीनॅशनल कंपनीज असतात, त्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते बघा. त्याच्यावर ते काय की त्यांची जबाबदारी आहे की एवढ्या एवढं जर तुमचं उत्पादन होत आहे, टर्नओव्हर होत आहे, तर तुम्हाला सोसायटीसाठी काहीतरी काम करणे. ती डाबरची ऍड येते बघा, आपली डाबर कंपनीची, की 5% महिलांच्या शिक्षणासाठी देतात त्यांचं जे काय उत्पन्न आहे. ती ऍड काय येते? कारण की ह्या अंतर्गत ते काम करतात. मग रिलायन्स इंडस्ट्रीचे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबलच्या नावावर ते काय करताय की आम्ही एन्व्हायरमेंटला सपोर्ट करू. म्हणजे अशा पद्धतीने मल्टीनॅशनल कंपनीज काम करतात. अदानी पण बघा किती ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते, मग ते गव्हर्नमेंट सोबत टाईज करतोय ते. तसंच बाकीच्या पण कंपनीज आहेत त्याही अशाच पद्धतीने काम करताना दिसतात. म्हणजे आपला टॉपिक बायोचार फक्त एन्व्हायरमेंट बद्दल. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन एक्सप्रेसमध्ये पण एडिटोरियल आलेले आहेत बरेचसे. इव्हन तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये, लोकसत्तामध्ये सुद्धा त्याच्यावर आलेले आहेत, जर मराठी मीडियम मधून कोणी प्रिपेअर करत असाल तर त्यांच्यासाठी. हे फक्त झाली नाण्याची एक पहिली बाजू, पण त्याला बॅकग्राऊंड एवढं सगळं. कार्बन ट्रेडिंग करायचं, मग ते ट्रेडिंगचे इम्पॅक्ट काय, ॲग्रिकल्चर इम्पॅक्ट काय त्याचे, हे सगळे आपल्याला बघावे लागणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सायन्स आणि टेकमध्ये, बायोटेकमध्ये त्याचा काय बेनिफिट होतो. मग काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया येतात. मग बायोटेकशी रिलेटेड बाकी अशा काही आयडियाज आहेत का, भारताच्या बाहेर कुठेतरी अशी काही चालू आहे का, हे शोधण्याचं काम आपलं आहे. कारण की UPSC आपल्याला किंवा MPSC जरी म्हटलं, क्वेश्चन विचारताना मधला जो वरती दिसणारा चेहरा जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेच जातात, पण मेन्सला आपल्याला त्याचे वेगवेगळ्या अँगल्सवर प्रश्न आहेत. डायरेक्ट फॅक्च्युअल फक्त प्रीपर्यंत येईल, लॉंग टर्म ते रन नाही करणार आपली ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. त्यामुळे आपल्याला बॅकवर्ड लिंकेज कनेक्ट करायचे एवढे एका टॉपिकवर. त्यामध्ये बघा पुढचं आहे की बायोचार म्हणजे नेमकं काय. हा एक प्रकारचा कोळसा आहे जो शेतीच्या अवशेष आणि महानगरपालिकेच्या घनकचऱ्यासारख्या सेंद्रिय टाकाऊ पदार्थांपासून तयार केला जातो. हे बायोमास उदाहरणार्थ वनस्पतींची सामग्री जे आहे का त्याच्यातनं बनवतो. आणि हे काय हजारो वर्ष मातीमध्ये वाढवलं जाऊ शकतं, की ज्यामुळे काय होतंय आपल्याला कार्बन साठवता येतो आणि अत्यंत स्थिर आहे. म्हटल्यावर काय की आपण महानगरपालिकेचा घनकचरा वेस्ट मॅनेजमेंटवर पोहोचलो. म्हटल्यावर पुन्हा GS3चा डिझास्टर मॅनेजमेंट वाला टॉपिक आपला आला की नाही. GS1चा सोसायटीचा जो टॉपिक आहे त्याच्यामधले आपण नागरी रचना नावाचा जो टॉपिक आहे आपला, जर सोसायटीला जर आपण सब डिवाइड करत करत आलो, समजा सोसायटीच्या टॉपिकला GS1च्या, त्याच्यामधला एक सब टॉपिक काय की नागरी जीवन शहरीकरण, करेक्ट, त्याचे इम्पॅक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग त्याच्यातला एक इम्पॅक्ट काय की नगरपालिका महानगरपालिकांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट जो आहे ते व्यवस्थित होत नाही. आजही आपल्या शहरामध्ये बघा ओला सुका वेगळा करा, हे करा, तेवढी बिचारी महानगरपालिकेची गाडी येते, ते गाणं लावलेलं असतं, वेगवेगळा करा, हे करा, ते करा, सांगितलं जातं की नाही बायो वेस्ट वेगळं द्या, हे वेगळं द्या. हे म्हटलं तरी पण कचऱ्याची समस्या आपली पूर्णतः सॉल्व्ह झाली का आपल्या शहराची? काय झालेली सॉल्व्ह आपल्या शहराची? मग तसं बाकीचे जे शहरं आहेत त्यांच्यातही कमी अधिक प्रमाणात ही समस्या असेलच की. मग त्यांचं समाधान म्हणून आपल्याला बायोचारकडे बघता येऊ शकते. म्हटल्यावर एका चांगल्या गोष्टी मागं आपण किती चांगल्या गोष्टी करू शकतोय ते त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. आणि त्या शेतीचे अवशेष, आता शेतीचे अवशेष आपण दिल्लीची इमॅजिन करा सिच्युएशन हिवाळ्यामधली. काय म्हणतात की ते जे उरतं बघा शेतीचं, स्टबल बर्निंग म्हणतो बघा त्याला, इंग्लिशमध्ये स्टबल बर्निंग शब्द आहे. ते आपण मराठीमध्ये पिकाचं कापणी केल्यावर उरलेलं त्याला तुराट्या का काहीतरी शब्द आहे बघा, मला एक्झॅक्ट शब्द नाही आठवणार त्याचा. पण ते जे पीक कापणी झाल्यावर जे खाली जे उरतात स्टबल, ते आपण शेतकरी बऱ्याच वेळा काढी लावून देतात, ते जळतंय, त्याच्यातनं पोल्युशन होतंय. मग ह्याच्यावर सुद्धा समस्यावर समाधान होतं ना की ते आपण मुळासकट काढतोय. जर शेतकऱ्यांना त्याच्यापासून काही मोबदला मिळाला, त्याच्यातनं काही बेनिफिट होतंय, काय अर्निंग होती, तर ते कशाला त्याला काढी लावतील बरं का? कशाला ते पेटवणार? ते त्याचा काहीतरी उपयोग करतील ना, की ठीक आहे आपल्याला जर फ्रीमध्ये जर कोणी म्हणाल की नाही नाही तू ना पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्याला जाळू नको राजा, ते मला आणून दे, देईल का कोणी एवढे एफर्ट्स? नाही. 1-2 शेतकरी करतील, बाकीचे शेतकरी नाही करणार, खरंच नाही करणार. त्यांना परवडलं पण पाहिजे ना खिशाला. ते जर आपण त्याच्यातनं त्यांना काही साईड इन्कम दिली, ऑफकोर्स करतील ना, पैसे कुणाला नकोय.
समजा शेतीमालाला भाव नाही पण ह्याला भाव आहे, मग करतील ना लोक, काहीतरी करतील त्याच्यात. शेतीची जी स्टबल बर्निंग आहे त्याच्या पण समस्येवर समाधान होऊ शकतं त्यातनं. म्हणजे जी दिल्लीची जी सिच्युएशन आहे, टेम्परेचर इन्व्हर्जन जे होते, वातावरण व्युत्पत्ती म्हणतात त्याला मराठीमध्ये, त्या समस्येवर पण एक समाधान होऊ शकतंय. ते आपण मल्टिपल सोल्युशन एका गोष्टीतनं देऊ शकतोय, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मग त्याचे फायदे काय आहेत. मग बायोचार मातीमध्ये स्थिर स्वरूपात कार्बन अडकवतं, त्यामुळे वातावरणात परत जाणारा CO2 प्रवाह कमी होतो. आता CO2 प्रवाह जर कमी झाला तर आपल्याला ऑफकोर्स त्याचा इम्पॅक्ट काय बघतो आपण, की आपलं जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट आहे ना. आपण वातावरणामध्ये कार्बन एमिट करतोय, आपली त्याची पूर्ण एक लेअर बनतीये. आपल्या ओझोनला तर ते हार्मफुल आहेच, पण पूर्ण वातावरणाची हवा ट्रॅप होती त्याच्यामध्ये. लेटेंट हीट नावाची एक संकल्पना आहे बघा. सूर्यातनं येणारी जी काय ऊर्जा आहे दिवसभर अब्झॉर्ब करतो कोण, जमीन, आणि रात्री काय करते तर रिलीज करते. ही काय झाली, लेटेंट हीट. मग हे कार्बनमुळे काय होतं की एक लेअर तयार होती अशा टॉक्सिक एलिमेंट्सची, आणि ही जेव्हा लेटेंट हीट रिलीज होती ती काय उष्ण हवा आहे ना, आता ही ट्रॅप होती ना, मग त्याचा ओव्हरऑल परिणाम काय, दरवर्षी उन्हाळ्यात गरमी जास्त होतीये. उन्हाळ्यात जाणवतं ना दरवर्षी. बघा आपण म्हणतो की 42 डिग्री सेल्सिअस गेलं, 43 गेलं, 45 गेलं, आपण म्हणतो की नाही काही दिवसांनी आपल्या इथे 50 डिग्री व्हायला वेळ लागणार नाही. ते मल्टिपल त्याचे इम्पॅक्ट आपल्याला इथे बघितल्या जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर मातीचा pH सुद्धा याच्यामध्ये सुधारू शकतोय, आणि मायक्रोब्स जे आहेत आपले सूक्ष्मजीव जे आहेत त्यांच्या वाढीला पण मदत होऊ शकते. कारण की शेतीमध्ये पीक येतंय ते कशामुळे, ते मातीमधल्या मायक्रोब्सच्या कार्यामुळे येते. असंच होतं का, मायक्रोब्स कामी येतात आहे ना, सूक्ष्मजीव कामी येतात आहे ना आपल्याला, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीला आपल्याला काम होऊ शकते हे बायोचार. आणि जे टॉक्सिक एलिमेंट जे आपण कीटकनाशक टाकतो त्याच्याने हे मायक्रोब्स पण खराब होत आहेत, आपले मातीचा पोत पण खराब होते, pH व्हॅल्यू पण खराब होती. आणि त्याला पर्याय म्हणून पण आपण या बायोचारकडे बघू शकतो, की अशा पद्धतीचा कोळसा की जो आपल्या शेतीला पण मदत करेल, पर्यावरणाला पण मदत करेल, इकॉनॉमीला पण मदत करेल. म्हणजे एक साथ कितीतरी गोष्टी त्याच्यातनं आपण कव्हर करू शकतो. हा टॉपिक आपल्याला ह्या पद्धतीने अभ्यासायचा आहे. म्हणजे ह्याच्या जेव्हा नोट्स तुम्ही बनवता त्या फक्त बायोचार म्हणजे काय आणि त्याचे उपयोग काय आहेत एवढा पुरताच नाही, ह्याच्यात काही चॅलेंजेस पण तर असतील. हे सगळे प्लॅन बनवलंय, पण एक्झिक्यूट करताना काय प्रॉब्लेम्स कशा येऊ शकतात, काय येतात पॉलिसी मेकिंग मध्ये, त्यात काय चेंजेस, हे विचार करणं आपलं काम आहे. मग एक्झिक्युशन मध्ये काही चुका नाही झाल्या पाहिजे, त्याच्यात भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे. मग हा पुन्हा एथिक्सच्या केस स्टडीचा पार्ट. म्हणजे एक टॉपिक आपल्या 4 GS ला आपण कनेक्ट करू शकतो कुठं ना कुठं. गव्हर्नन्सचा पण तर पार्ट आहे ना, की इम्प्लिमेंट करताना गव्हर्नमेंटमध्ये कैद नाही झालं पाहिजे. ते अशा पद्धतीने टॉपिक तुम्ही लिंक करत जा, तर तुम्हाला ते नक्की बेनिफिट देतील. पुढचा टॉपिक आहे आपला वर्ल्ड ट्रायबल डे जो आहे, आपला आदिवासी दिन जागतिक तो. मग त्यामध्ये आपण वर्ल्ड ट्रायबल डे जो आहे सेलिब्रेट कधी केलं जातं, 9 ऑगस्टला सेलिब्रेट केलं जातं. मग आता 9 ऑगस्टला सेलिब्रेट केलं जातं, तर त्याचबरोबर आपल्याला फक्त एवढं बघून फायदा आहे का की ट्रायबल डे 9 ऑगस्ट आहे, जो जागतिक आदिवासी दिन आहे. आपल्या संविधानामध्ये काय काय अनुसूची आहेत, काय काय आपल्यासाठी टर्म्स अँड कंडिशन आहे ट्रायबलसाठी, बजेटमध्ये त्यांच्यासाठी काय आहे. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर कोणी MPSC साठी किंवा ग्रुप बी ग्रुप सी साठी म्हणत असेल, त्यांना एक एकलव्य म्हणून योजना आहे बघा. ते निवासी शाळा सुरू करते. निवासी शाळा आहे, वसतिगृह आहे. मग हे काय की जे आदिवासी ट्रायबल एरियाज मध्ये राहणारे, जे ST कम्युनिटीमध्ये राहणारे, NT विजेंटी ह्या ज्या कम्युनिटी आपण सब डिवाइड केले आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कम्युनिटीज मध्ये राहणारे जे काही विद्यार्थी की ज्यांना एज्युकेशन घ्यायचे पण आदिवासी पाड्यांमध्ये त्यांना ते मिळत नाहीये व्यवस्थित, त्यांच्यासाठी ह्या स्कीम्स आहेत एकलव्य योजना नावाच्या. जे अशा त्यांच्यासाठी असलेल्या ज्या स्कीम आहेत त्या आपण किमान एक ओव्हरव्ह्यू घेऊन त्या स्कीमचं नाव आणि ती कशाशी रिलेटेड आहे एवढं इथे करणं अपेक्षित आहे ना. वर्ल्ड ट्रायबल डे तो 9 ऑगस्ट इतकं फॅक्च्युअल आपल्याला विचारणार आहे का, आपण काय सरळ सेवा देऊ लागलोय का, नाही. आपल्याला ह्याचं बॅकवर्ड लिंकेज असं कलेक्ट करायचंय. मग महाराष्ट्रामध्ये एकलव्य योजना आहे का, मग भारतामध्ये पण तर काही असेल, संविधानामध्ये काही तरतूद आहे का. आपण बघतो ना STसाठी आपण रिझर्वेशन देतो. मणिपूरचा एवढा क्रायसिस असतं STच्या कम्युनिटीच्या हक्कासाठी झालं ना, की ST मध्ये आम्हाला ते मैती आणि ते खामती कुकी नावाची जी ट्राईब आहे त्यांच्यातला वाद का झाला, एवढा संघर्ष का झाला, STचा दर्जा मिळावा म्हणूनच झाला ना. काय फायदा आहे त्या STच्या दर्जाचा, फक्त एवढंच आहे का बरं का की आपल्या बाकीच्या पण तर गोष्टी आहेत ना त्यामध्ये. त्यानंतर जर बघायला गेलं ट्रायबल कम्युनिटीसाठी काही डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. PM जनजाती उन्नती योजना आहे बघा आपली. मग यामध्ये काय सांगता येते आपल्याला, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत ते मिळत नाहीये, कुठे मिळत नाही, ग्रामीण एरियामध्ये. मग त्याच्यावर काम करतं की पायाभूत सोयी सुद्धा. आजही आपल्या न्यूजपेपरमध्ये 1-2 बातमी बघतो बघा की आदिवासी पाडा आहे
त्या आदिवासी पाड्यामध्ये पायाभूत सोयीसुविधा नावाभावी एखाद्याचा मृत्यू होतोय, दवाखान्यापर्यंत पोहोचू शकले नाही ते रस्ता नसल्यामुळे, एखाद्याला काही रोगराई पसरली, एखादा साथीचा रोग पसरलाय समजा, अवघड होऊन जातं ना की त्याला कंट्रोल कसं करायचं. शहरांमध्ये एखादा साथीचा रोग पसरला तर त्याच्यात एकदम भीतीयुक्त वातावरण निर्माण होऊन जातं. तिथे तर पायाभूत सोयीसुविधा नाही आहे, सॅनिटेशनच्या समस्या आहेत, स्वच्छता, आपण म्हणतो जर स्वच्छता असेल तर कितीतरी रोगांपासून आपण मुक्तता घेऊ शकतो जर स्वच्छता असेल आणि पिण्याचं पाणी योग्य असेल. म्हणतो ना आपण की 70% आजार आपल्या काय पिण्यायोग्य पाण्यातनं होत आहेत, बरोबर. मग तुम्ही कोणतेही त्या बॅक्टेरियावाले घ्या, फंगसवाले घ्या की व्हायरसवाले आजार घ्या, मेजॉरिटी मेन कॉज जर कॉमन बघायला गेलं सगळ्यांमध्ये कुठं ना कुठं तर काय अशुद्ध पाणी, दूषित अन्न हेच आहे. आणि तिथे त्यांना ते मिळत नाहीये. आणि फक्त ह्या गोष्टीपुरता ट्रायबल एरियाच कामाची नाही. त्याच्यानंतर दुसरं बघा, PM जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान. मग त्यामध्ये काय हेल्थ केअर बद्दल पण आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे, हाऊसिंग बद्दल पण आहे आणि स्किल डेव्हलपमेंट पर्यंत पण आहे. म्हणजे आता एखादी प्रत्येक ट्रायबल कम्युनिटी त्यांची काहीतरी स्किल असते बघा. आता आपण बघायला गेलो तर वारली पेंटिंग्स म्हणतो, वारली एक जमात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, करेक्ट. त्यांचे पेंटिंग्स त्याला आपण GI टॅग वगैरे देऊन काम करून घेऊ शकते. तसंच तोडा इरुला नावाच्या तमिळनाडूमधल्या त्यांच्या पेंटिंग्स कार्विंग वगैरे चांगल्या आहेत. तसंच कालबेरिया म्हणून एक राजस्थानमधली कम्युनिटी आहे, ते साप पाळतात, मग ते तिथं त्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहेत प्रत्येकाचं काहीतरी स्किल आहे ना, आणि ते पिढ्यानपिढ्या ते स्किल जपतायत ते, जे आपल्याला माहिती पण नाही. आता वारली पेंटिंग आहे, जमल का बरं का तुम्ही मी कितीतरी आपण चांगले आर्टिस्ट राहू द्या, ओरिजिनल करणारे जे आहेत तशी नाही करू शकत आहे आपण कॉपी, किती जरी आपण कॉपी बहादर असलो तरी, किती आपण सगळेच प्राडा नाही बनू शकत ना कोल्हापुरी चप्पल चोरायला. तो एक इश्यू झालाच की नाही. जे ती कोल्हापुरी चप्पल बनवणारा एक सर्टन ग्रुप आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसं ह्या ट्रायबल कम्युनिटीचे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे आपण नव्यानं जाऊन त्यांना काय PC वापरायला शिकवणार आहे का त्यांना AI कसं वापरायचं हे शिकवणार आहे, हे नाही शिकवायचं. स्किल डेव्हलपमेंटच्या नावावर आपल्याला स्किल डेव्हलपमेंटच्या नावावर त्यांना का बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचे. आपल्याकडे AI नीट वापरता येत नाही कितीतरी लोकांना, अजून आपण म्हणायला नावाला शहरात राहतो, किती जणांना AIचे टूल वापरता येतात बरं का चांगले, अगदी बोटावर मोजणे इतकी लोक की ज्यांना AI नीट माहिती, बाकीचे नको बाबा डोक्याला आणि म्हणून सोडून पण देत आहेत. त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या नावावर AI नाही देऊ शकत आहे आपण. ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच नंतर जर बघायला गेलं तर अजून एक टॉपिक आहे ह्याच्यामध्ये एक लिहायचं राहिला की आपली अनुसूचित 5 आणि 6 आहे बघा. ती काय सांगते आपल्याला, 5वी अनुसूची, अनुसूचित जाती आणि जमाती ज्या आहेत, जाती नाही, जमातींसाठी स्पेशल प्रोव्हिजन्स केली जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल ते 371 ABCD आहेत बघा, आहेत की नाही संविधानात. मग हे आर्टिकल इथं लिहिणं काम आहे आपलं. तर ट्रायबल डे कधी सेलिब्रेट आहे, 9 ऑगस्ट नाही, असं कनेक्ट करायचं. म्हणजे पॉलिटीचं सेक्शन पण आला. तसंच 6 शेड्यूल आहे, त्याच्यात कोणकोणती राज्य बरं का ईशान्य भारताची सांगता येईल का? आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मणिपूर नाही आहे. कन्फर्म मणिपूर नाही आहे. मला लक्षात आहे, म्हणजे कन्फ्युज केलं तर पेपरमध्ये समजा मेघालयच्या ऐवजी मणिपूर देऊन दिलं होतं ना, M वरनं कन्फ्युज होतं. नॉर्थ ईस्टचे राज्य असे कन्फ्युज होतात कितीतरी विद्यार्थी, होत आहे ना. मग हे अशा ज्या गोष्टी ह्या वाचलेल्या असतात आपण, पण ते पेपरमध्ये कन्फ्युज होतो. हे कन्फ्युज नाही झालं पाहिजे आपण. आणि हे केव्हा नाही होणार, जेव्हा आपण मल्टिपल रिव्हिजन करू. म्हणजे फक्त 9 ऑगस्ट लक्षात नाही ठेवायचं, तर आपल्याला पॉलिटीमधल्या हे 2 अनुसूची लक्षात ठेवायचे आहेत. STसाठी आपण कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत बघा, अनुसूचित जाती आणि जमाती, बरोबर. कोणता कलम येते? 338A, 338B. 338B कशासाठी? ST कम्युनिटीसाठी वेगळी संवैधानिक संस्था आहे आपली, आणि ती 2003 पासून आपण सेपरेट केली. पहिले ती एकत्रच होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बॅकवर्ड लिंकेजच्या नावावर बघायच्या, फक्त टॉपिक थोडी बघायचा आपल्याला. अजून आपला पुढचा टॉपिक आहे बघा, IRC रिलेटेड आहे. भारत आणि फिलिपिन्स यांच्याकडे, फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत फर्डिनांड आन मार्कोस ज्युनियर, यांची भारत दौऱ्याची जी भेट आहे, जी स्ट्रॅटेजिक कम्युनिटी. आता फिलिपिन्सची लोकेशन वर्ल्ड मॅपमध्ये इमॅजिन करा बरं का, कुठे आहे फिलिपिन्स आपल्याला. आपण ब्रह्मोस विकलं मागच्याच वर्षी त्यांना, त्यांनाच का विकलं? कारण की साऊथ चायना सी, ईस्ट चायना सी मध्ये चायनाला तर जास्त आहे, आणि इंडो पॅसिफिक मध्ये जर कंट्रोल ठेवायचा आपल्याला अशी जी छोटे छोटे देश आहेत की ज्यांची स्ट्रॅटेजिक लोकेशन चांगली, तिथे आपला होल्ड असणं गरजेचं आहे. मालदीव का व्हिजिट केली बरं का, मालदीवची भेट? मग ह्याच कारणांमुळे हे छोटे छोटे देश आपल्याला कामी येतात. मग त्यांची जी भेट आहे, मग त्याच्यामध्ये राजकीय भागीदारी आहे का फक्त संरक्षण, सुरक्षा, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, अशा गोष्टींवर, म्हणजे आपण सगळेच अँगल कनेक्ट करतोय ना.
पॉलिटिकल आयडियोलॉजीवर बघतोय, इकॉनॉमीवर बघतोय, त्याच्यानंतर सोशल कल्चरल इम्पॅक्ट काय बघतायत का ते बघतोय. आणि तिथेच आपण काय बघतो की चायनाला ट्रॅप करण्याचा हाच एक चांगला रस्ता आहे. ईशान आग्नेय आशिया जे म्हणतो का आपण, एशियन कंट्रीज. मलक्का स्टेट नावाची एक स्टेट आहे बघा, सामुद्रधुनी म्हणतात, जलसामुद्रधुनी शब्द त्यांना पर्यायी मराठीमध्ये. मग त्या स्टेट मधनं 80% चायनाचा ट्रेड चालतोय. आणि आपली स्ट्रॅटेजिक लोकेशन आपला अंदमान निकोबार मलक्का स्टेट पासून खूप जवळ आहे, म्हणून आपल्यासाठी आपला अंदमान निकोबार इम्पॉर्टंट आहे. राहू दे ना ट्रायबल लोक, राहू द्या, काही नाही. नेव्हीचा बेस आहे तिथं, आर्मीचा बेस आहे तिथं, एअरफोर्सचा बेस आहे तिथं, आहे की नाही बरं का. जे ह्या काय बरं का तिथे इन्फ्रास्ट्रक्चर देतोय आपण, का त्याला सेपरेट युनियन टेरिटरी, मग तिथं सेपरेट का नाहीये, का आपण त्या कोलकाता हायकोर्ट सोबत कनेक्ट केलं त्याला, का बरं सगळ्या गोष्टी कोलकातापासून येत आहेत तिथे. मग ते सी रूट असो, बाय रूट असो, कसं काही असो, का कनेक्ट करतोय, कारण की स्ट्रॅटेजिक लोकेशन त्याची. म्हणजे फिलिपिन्सचा दौरा फक्त फिलिपिन्स सोबत काय काय टर्म्स अँड कंडिशन साईन करा तेवढ्या पुरता नाहीये. आयआरवर त्याचा इम्पॅक्ट कसा आहे, इंडो पॅसिफिकवर त्याचा इम्पॅक्ट कसा आहे, ह्या सगळ्या अँगलनी त्याचा विचार करणं आपल्याला अपेक्षित आहे. मग त्यामध्ये सध्याची घडामोडी, दोन्ही देशात उच्चस्तरीय भेटी आणि संयुक्त द्विपक्षीय सहकार्य, बायलॅटरल रिलेशनवर काम करतोय आपण. जसं ब्रह्मोस मागे विकलं तसं सायन्स अँड टेकला पण तर फायदा आहे ना. आपण DRDO दरवेळी काही ना काही नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया देतो, इस्रो काहीतरी नवं बनवतो, काहीतरी रॉकेट टेस्ट करतंय, काही आपलं बॅलिस्टिक मिसाईल टेस्ट करतंय, एखादं काहीतरी नवीन काहीतरी इनोव्हेटिव्ह बनवतंय. मग ह्या सगळ्या ज्या स्वदेशी बनावटीच्या ज्या वस्तू त्या आपण विकू शकतो ना अशा देशांना. युरोपीय लोक तर घेणार नाही, नाटोवाले त्यांच्या नाटोच्याच वस्तू चालत फिरतात की आमचं घ्या, आमचं घ्या, आमचं चांगलं आहे. ते त्याच ह्याच्यामध्ये राहतात ना, ते घेतील का, ते मार्केट मिळेल का आपल्याला, एवढं नाही मिळेल. मार्केट कुठे मिळेल आपल्याला, ग्लोबल साऊथ मध्ये मार्केट मिळेल. मग फिलिपिन्स काय ग्लोबल साऊथचा पार्टी, मग अशा देशांमध्ये तर आपलं बायलॅटरल रिलेशन चांगलं असणं गरजेचं आहे ना. ते आयर ह्या अँगलनी बघायचं, कोण कुठं भेट देतंय आणि कोणाला कोणता पुरस्कार भेटतं एवढ्या पुरतं आयर नसतं. त्याच्या मागे पडद्यामागून होणारं पूर्ण जिओ पॉलिटिक्स आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. तेव्हा आपले आयआरचे ते 4 प्रश्न सॉल्व्ह होतात. अन्यथा आपले ते 4 प्रश्न ना वरती छान वाटतं, सोपी सोपी, पण ते लिहिताना सुचत नाही मेन्समध्ये. आणि प्रीला प्लेसेस इन न्यूज आणि आयआरशी रिलेटेड कमीत कमी डायरेक्टली इनडायरेक्टली 8 ते 10 प्रश्न मिळतात आपल्याला. त्यामुळे आयआरचं करंट अफेअर्स आपण मिस करायलाच नाही पाहिजे. दर आठवड्यात आयआर मध्ये काहीतरी येतं. ह्या आठवड्यात तर 3 गोष्टी आल्यात बघा. टॅरिफ आलेत, त्याच्यानंतर मालदीवची व्हिजिट आली आणि आता ही फिलिपिन्सची व्हिजिट आहे. मग एक्सटर्नल मिनिस्ट्रीची वेबसाईट तुम्हाला मागे पण मी ग्रुपवर शेअर केल्या होत्या बघा, की एक्सटर्नल मिनिस्ट्रीच्या वेबसाईट जेव्हा आपण आयआरचे लेक्चर्स घेत होते तेव्हा, एक्सटर्नल मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर आपण असा डाटा घेऊ शकतो, कलेक्ट करू शकतो. मग ते बघा ना, हे बघणं आपलं काम आहे. PIB रोज बघणं काम आहे. त्या PIB वर चांगला ऑथेंटिक डाटा मिळतो ना, कोणत्या क्लासचा डाटा नाही येतो. मी वाचताना नाही कुठून घेते बरं का, PIB तूनच घेते ना. मला का तोंडपाट आहे एवढं सगळं, ते PIB तूनच उचलला ना तो डाटा जो काय आहे तो. आता बायोचार PIB मध्ये आलेला आर्टिकल आहे, मग तिथला तो आर्टिकल आहे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून इकडे घेतला. म्हणजे ह्या पद्धतीने आपण पण अशाच पद्धतीने काम करणं इथे अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये काय, सहकार्यातून व्यापार वाढवणे, प्राधान्य व्यापार करार जो आहे आपला तो, आणि अंतिम नवीनीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य वाढवणे. म्हणजे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पण द्यायचं, नवीनीकरणीय काय द्यायचं, ऊर्जा. म्हणल्यावर का आपण सस्टेनेबल ग्रीन एनर्जीचं काम करतो. मग ग्रीन एनर्जीवर आपण जे काम करतो मग ते आपलं सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आपली सोलार. आपली लोकेशन चांगली ना सोलारसाठी. आपण कुठे येतोय, मस्तपैकी आपल्या ट्रॉपिकल रिजनमध्ये येतो, सनलाईट आपल्याला छान मिळते, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतो. मग ती जी सोलार एनर्जी आपण जमा करतोय त्याचा सदुपयोग होऊ शकतोय ना. आपण ते PM सूर्य योजना आहे, PM कुसुम योजना आहे, उज्ज्वला योजना, उजाला योजना, ह्या सगळ्या योजना आपण बजेटमध्ये का आणतो. आपल्या सोलारची क्षमता माहिती आहे आपल्याला, तरी आपण 100% क्षमतेवर सोलारवर काम नाही केलेलं. अगदी 0.1-2% वरच आपलं काम होतंय सोलार. पूर्ण पोटेन्शियल जर वापरलं ना आपल्याला, तर कोळशावरची इलेक्ट्रिसिटी वापरण्याची आपण बघणार पण नाही त्या कोळशाला. पूर्ण क्षमतेने वापरले, जे 70% कोळसा आहे का, हे उलट होऊ शकते आपल्या देशामध्ये. जसं ग्लोबल वॉर्मिंग होती, जसं सूर्य वाढतंय, फायदाच आहे. तर त्या संधीचा फायदा आपला. मग फिलिपिन्सची पण तर लोकेशन तीच आहे, शेवटी तेही ट्रॉपिकल रिजन मध्येच येत आहे ना, मग तिथे पण तर सोलार कामं येऊ शकते. त्यावेळी आपले DRDO आहे, इस्रो आहे, त्यांच्या काहीतरी नवीन काही वस्तू बनवली, समजा की ह्याच्या सोलारवर चालणारी बाईक असेल किंवा काही वस्तू आहे किंवा काहीही पायाभूत सोयीसुविधा बनवली की जी सोलारवर काम करू शकते. ते आपल्याला कामी येईल की नाही. एक तर ते स्वदेशी बनावटीचं म्हटल्यावर सगळा पैसा आपल्याला मिळणार, टेक्नॉलॉजी आपण देतोय म्हटल्यावर आपले काही लोक तिथे रोजगारासाठी जातील, त्यांना ट्रेनिंग द्यायला की बाबा हे असं वापरायचंय म्हटल्यावर आपल्याला रोजगाराची पण संधी आहे. आणि आपल्याला समजा मार्केट मिळालं की एवढी एवढी वस्तू ह्या देशाला द्यायची,
तेवढे लोक बनवणारे लोक पण तर लागतील, ते लोक लागतील. मग ते लोक लागणारे म्हटल्यावर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर इथे काम करायचंय. ते लोक जर आपल्याला लागते म्हटल्यावर आपण रोजगाराची समस्या सॉल्व्ह होती कुठं ना कुठं. आता सगळ्यांनाच का तुमच्या माझ्या सगळ्यांना रोजगार नाही मिळणार म्हणत आहेत ना. तो कोर्स केलेला किंवा ती स्किल असलेला एखादा जो काही व्यक्ती असेल भारतातला जो बेरोजगार आहे, त्याची काम करायची इच्छा आहे आणि त्याला कामाची संधी पण उपलब्ध, तर त्याला मिळेल ना रोजगार. एकाला मिळाला म्हटलं एकाचं बघून दुसरा पण तो कोर्स करून ठेवेल. ते ह्या पद्धतीने आपल्याला ही टायज बघायची. इंडिया फिलिपिन्स टाय फक्त आपल्याला आयर वर काय इम्पॅक्ट आहे तेवढंच नाही, इंडियामध्ये पण त्याचा काही इम्पॅक्ट आहे ना. आता एखादी ट्रेड डील होतीये, समजा एखादी वस्तू विकायची आपल्याला किंवा एखादी वस्तू घ्यायची, त्याचा इम्पॅक्ट आपण आपल्या देशात बनणारी वस्तू महाग पडते म्हणून बाहेरून काय आणतं म्हणणार आपल्या देशातला तो उद्योग ठप्प होऊ शकतोय की नाही. ते ह्या पद्धतीने ह्या टाईज आपल्याला बघायच्या असतात. कोण किती दिवस चर्चेवर आलं आणि कोणी कोणाला काय गिफ्ट मध्ये दिलं, हे आपलं काम नाहीये. आपलं काम काय की त्याचे कल्चरल इम्पॅक्ट काय होऊ शकतात, सोशल इम्पॅक्ट काय होऊ शकतात, सोसायटी त्याची कशी इफेक्ट होईल, इकॉनॉमी कशी इफेक्ट होईल. मग आपण पॉलिटिकल आयडियोलॉजीवर विचार करायचा की अच्छा हे दोन देश आपल्या फेवरमध्ये आहे तर काय फेवरमध्ये ना, आपण पण का तिथे एंगेज करतोय. आपला पण तर काही सुप्त हेतू आहे ना, आपल्याला त्याचा इंडो पॅसिफिक मध्ये आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वाढवायचा आहे. आपली एन्शंट इंडियामध्ये सोलार डायनेस्टी जर रूल करू शकते, आपण पण आता डायरेक्ट रूल नाही पण ऍटलीस्ट स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ठेवायचं आहे आपल्याला. जर चायना ठेवतोय ना तर आपलं ठेवणं पण काम आहे आपल्या अस्तित्वासाठी. आपला स्ट्रॅटेजिक होल्ड आपल्याला तिथे मेंटेन करणं ही आपली जबाबदारी. म्हणून आपल्याला इंडो फिलिपिन्स सारखे रिलेशन महत्वाचे आहेत. आसियान देशांमध्ये सोबत कुठं, आता मागे न्यू पापुआ गिनीला आपले पीएम व्हिजिट करत होते, किती छोटासा देश आहे बरं का. मी तर म्हणते आपल्या राज्याची पॉप्युलेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे, आपल्या राज्याची इकॉनॉमी त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण तो पॅसिफिक मधली त्याची लोकेशन त्याला महत्व देते ना. त्या बेसिसवर आपल्याला हे सगळ्या व्हिजिट काम करायचे. आपले पीएम असेल किंवा एस जयशंकर कुठं कुठं भेट देत आहेत, का देत आहेत ते व्यक्ती भेट. IFS ऑफिसर आहेत ते, रिटायर्ड IFS ऑफिसर आहे, त्यांचं डिप्लोमॅसी बद्दलचं नॉलेज आणि आपलं नॉलेज आपलं सगळ्यांचं कंबाईन केलं तरी त्यांच्या नॉलेजला बीट नाही करणार आपण. सर्व्हिसही केलेली आहे 30 वर्षांत, तेवढी अंडरस्टँडिंग आहे त्या व्यक्तीची. ह्या गोष्टीवर आपल्याला, आणि तुम्हाला ना एक काम आहे टॅरिफ बद्दल जे आहे वेगवेगळ्या अँगल्स जेवढं तुम्हाला लिहिता येईल ना तेवढं लिहा. आणि आपलं जे नेक्स्ट सॅटर्डेचं लेक्चर राहील समजा त्यात तुम्ही आणायचं जे ट्रम्प यांचे जे 50% टॅरिफ वॉर जो आहे आपला, बाकीच्या कोणकोणत्या देशांवर त्यांनी टॅरिफ लावले आणि त्याचा उत्तर म्हणून भारत काय करण्याचा प्रयत्न करेल, भारत काय काय करू शकतं, काय पोटेन्शियल आहे, कोणकोणत्या गोष्टींवर होऊ शकते हे लिहा. म्हणजे आपल्या पुढच्या लेक्चरला जर मी काही बोलले समजा तर तुम्हाला लिंक लागली पाहिजे लगेच की काय सांगतायत हे. ठीक आहे, हे तुमचं काम आहे, ते कंटिन्यू करून ठेवा. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर भारत फिलिपिन्स संबंध इंडो पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही राष्ट्र असून खुले मुक्त व स्थिर प्रदेशासाठी समान दृष्टिकोन बाळगतात आणि दोन्ही देशांमध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वातंत्र्यानंतर लवकरच राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. हा फॅक्च्युअल डाटा झाला. तसंच भारताची लुक ईस्ट पॉलिसी 1992 ची आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसी 2014 ची हे बघणं आपलं काम आहे, कारण की हे फक्त फिलिपिन्ससाठी कामाचं नाही, पूर्ण आसियान कंट्रीजसाठी कामाचं आहे. आणि आसियान कंट्रीची सोबत रिलेटेड कोणताही काही IRC रिलेटेड टॉपिक आला, हे दोन टॉपिक त्यात ते सबऑर्डिनेट म्हणून येतात, ऍक्ट ईस्ट आणि लुक ईस्ट. मग आपल्याला एक क्लिअर पाहिजे ना ऍक्ट ईस्ट काय आणि लुक ईस्ट काय. हे बेसिक जोपर्यंत आपण कव्हर करत नाही ना तोपर्यंत आपल्याला आपला पेपर कळणार नाही, आणि पेपर कळणार नाही तर मग पास कसं होणार आपण. त्यामुळे बेसिक जे असतं का फाउंडेशन, इमारत बांधायची बेसिस नीट नाही ते चालले 10-10, 15-15 मजली पडलच ना, ती पाडायची नाही म्हटलं पहिले बेस कंटिन्यू करून ठेवा त्याचा. त्याच्यानंतर आहे बघा की लडाखमध्ये बॉटॅनिकल गार्डन प्रोजेक्ट, आता हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय की शायोक व्हॅली विलेज जे आहे त्याच्यामध्ये आहे. ह्याच्यात जास्त काय आपल्याला लक्षात नाही घ्यायचं, फक्त लोकेशन लक्षात घ्यायची लडाखची आणि बॉटॅनिकल गार्डन्सची लोकेशन लक्षात घ्यायची. आणि ते कधी सुरू होणार आहे आपल्याला 2019 मध्ये ते सुरू होतंय. मग ते सिव्हिल वर्क आणि युनियन टेरिटरी जे आहे फर्स्ट एव्हर बॉटॅनिकल गार्डन आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं की एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पहिलं असं बॉटॅनिकल गार्डन म्हणते. आतापासून काम करू तर 29 पर्यंत ते काम तयार होणार. 29 मध्ये हा टॉपिक पुन्हा चर्चेत येणार. आपल्याला फक्त आता काय की एक फॅक्च्युअल क्वेश्चन आलाच चुकून उकून, कारण की पहिला आहे ना युनियन टेरिटरी मधलं, म्हणून हा टॉपिक आपण घेत आहोत. त्याच्यानंतर बघा गो ग्रीन गो ऑर्गॅनिक जे आहे त्याच्यावर त्या इनिशिएटिव्हवर काम करायचं की गो ग्रीन गो ऑर्गॅनिक. आपण एकच स्टेट आहे आपला की जो ऑर्गॅनिक आहे ते म्हणजे सिक्कीम, करेक्ट. मग असे जे बाकीचे देश राज्य आहेत की जिथं सिक्कीम पण एक प्रकारे खोटच आहे की ऍग्रिकल्चर लँडच कमी आहे तिथे, तिथं आपण ऑर्गॅनिक केलेलं आहे. UP बिहार मध्ये करून दाखवा म्हणा, महाराष्ट्रात करून दाखवा, किती अवघड आहे. मग अशा ठिकाणी आपण काय करतोय गो ग्रीनवर काम करतोय. मग अशा ठिकाणी जिथे इन्फ्रास्ट्रक्चर पहिल्याचं नाहीये,
मग नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचंय तर मग तिथं ते ग्रीन एनर्जीवर काम करून द्यायला पाहिजे ना, की जिथं नव्याने निर्माण करतोय तिथं तर ऍटलीस्ट सस्टेनेबल असावं. आणि लडाखमध्येच आपलं ते हेनले बघा, डार्क स्काय रिझर्व आहे की नाही, ते काय बरं का, तिथंच काय लोकेशन, त्याच्या अल्टिट्यूडमुळे तर आहे. तर हा एक पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय, आपण गच्चीवर जाऊन बघा बरं का, चांदणं दिसता का नाही दिसत? गावाकडे गेल्यावर बरोबर दिसतं. काय इकडं काय एक तुकडा वेगळा आणि तिकडे एक तुकडा वेगळा आहे का आभाळाचा? तोच ना, पृथ्वी एकच आहे ना. का दिसतं? कारण की आपल्याकडे लाईट पोल्युशन, तिकडे गावाकडे लाईट पोल्युशन कमी आहे. लहानपणी बघा लाईट वगैरे गेल्यावर वरती बघितलं गल्लीत मध्ये बाहेर या, लाईट गेल्यावर यायचो आपण लहानपणी, वरती मस्त दिसायची. आता लाईट गेल्यावर यावर का गच्चीवर, गल्लीत न दिसायचं लहानपणी, आता गच्चीवर गेल्यावर दिसत नाही का? लाईट पोल्युशन सिटीमध्ये वाढवलं की आपण. एखादा घाट रस्त्यानं जा, एखाद्या पॉईंटवर व्ह्यू पॉईंटवर गाडी थांबवा आणि बघा शहराचा नजारा, कशा लाईट चमचम चमचम करताना दिसतात रात्री, दिसतायत ना. मग हे काय, लडाखमध्ये ते हेनले स्काय रिझर्व पण आहे. का करतोय आपण? क्लिअर स्काय. मग क्लिअर स्काय तर मग तिथे अशा ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन आणि इनिशिएटिव्ह जो काही घेतो तो ग्रीनच असायला पाहिजे ना. त्याला इम्पॅक्ट, कारण की कोट्यावधीची इन्व्हेस्टमेंट आहे भारत सरकारची, ती त्याला इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. ह्या पद्धतीने इथे बॉटॅनिकल गार्डन आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर निलगिरी तेहर. आता तेहर म्हटल्यावर माहिती ना, हिरण सारखा एक प्राणी, तर त्याच्यामध्ये इराविकुलम जे नॅशनल पार्क जे आहे का, तिथं केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी संयुक्तरित्या निलगिरी तयारची जी जनगणना केलेली, की किती आहेत बाबा निलगिरी तयार. कारण की ते इंडिजिनियस कुठे आहे, वेस्टर्न घाटमध्ये आहे ना, जे आपला पश्चिमी घाट आहे तिथे ते स्वदेशी प्रजाती आहे, ते मूळ रहिवासी आहेत ते. मग तिथं किती संख्या आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांची जनगणना नुकतीच झालेली, त्यामध्ये टोटल किती आहे, 2668 जे आहेत ते निलगिरी तहर आढळून आले. त्यापैकी केरळमध्ये 1300 आहेत बघा, तामिळनाडूमध्ये पण 1300. आता केरळमध्ये जास्त आहे, तामिळनाडूत कमी आहे. निलगिरीवाला जो बायोस्फिअर रिझर्व वाला जो एरिया आहे त्याच्यात ते इकडे तिकडे ये जाय करतीलच. त्यामुळे असं क्लेम नाही करू शकत की केरळात जास्त आणि तामिळनाडूत कमी. आपण बॉर्डर बनवली, इकडे तामिळनाडू इकडे केरळ, त्या निलगिरी तहरसाठी जंगल येतो, असंही जाईल असंही जाईल कसंही जाईल. ते कर्नाटकमध्ये पण जाईल चालत चालत, त्याचं मूड झालं तर. जे ह्या गोष्टीवर लक्षात ठेवायचं आहे की 1300-1200च्या अराउंड काहीतरी दोघीकडे आहेत. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर काय, आपल्याला केरळमधील एराविकुलम नॅशनल पार्क जे आहे ह्या सर्वेक्षणासाठी काय केलं, डबल ऑब्झर्वेशन टेक्निक लावली, की डबल काउंट नाही झालं पाहिजे कोणी. समजा मी तामिळनाडूमध्ये होते फिरत, तिथं काउंट झाले मी, वापस चालत चालत केरळात आले तर तिथं पण डबल काउंट झाली. ह्याच्यावर विशेष लक्ष दिलं गेलं. कोणी केलं, एराविकुलम नॅशनल पार्क जो आहे त्याची लोकेशन कुठे, केरळामध्ये. तर मग आता आपली जबाबदारी ह्याच्यावर बॅकवर्ड लिंकेजच्या नावावर काय, की तामिळनाडू आणि केरळमधले नॅशनल पार्क व्यवस्थित माहीत पाहिजे आपल्याला. निलगिरी बायोस्फिअर रिझर्व जे आहे त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या वाईल्ड लाईफ सेंच्युरीज येतात, कोणकोणते नॅशनल पार्क्स येतात, हे माहीत करणं आपलं काम आहे ना, ते इथे लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये ठळक वैशिष्ट्य काय, की केरळमधील 90% निलगिरी तहर मुन्नार लँडस्केपमध्ये आढळतात आणि तामिळनाडूमध्ये तहर प्रामुख्याने मुकुर्ती नॅशनल पार्क आणि ग्रास हिल नॅशनल पार्क जे आहे तिथे आढळतात. आणि एराविकुलम नॅशनल पार्कमध्ये सर्वात मोठा सलग निलगिरी तहरचा समूह असून त्याच्यामध्ये जवळपास 841 तहर, जवळपास 1000च्या आसपास एकाच नॅशनल पार्कमध्ये मिळतात. ते कुठे, केरळाच्या. आता समजा जर स्टेटमेंट आलंय की एराविकुलम नॅशनल पार्क आहे, आपल्याला थोडंसं टंग ट्विस्टर नाव वाटते. ऑप्शन मध्ये केरळ दिलेलंच नाही, काय दिलेलं, कर्नाटक दिलंय, आंध्र प्रदेश दिले, तामिळनाडू दिलेले, नन. कुठे झालं ना गडबड. नाव भलं मोठं आहे काहीतरी, तामिळनाडू सारखं वाटतंय, आंध्र वाटेल आपल्याला, मध्येच आपल्याला कर्नाटक पण वाटेल, पण ते आहे का तिथलं, एकाचही नाहीये. त्यामुळे हे नॅशनल पार्क आपल्याला माहित असणं गरजेचं. किती आहेत बरं का, मोजून 105. एवढा अभ्यास करतो, 105 नॅशनल पार्क आपण रिवाइज केले मल्टिपल, तर लक्षात राहतं ना कोणतं कुठं नाहीये. एवढे एफर्ट्स घ्यावे लागतीलच आपल्याला. वाईल्ड लाईफ सेंच्युरी नाही लक्षात राहणार आपल्याला, बर्ड सेंच्युरी नाही लक्षात राहणार, म्हणजे मेन आहेत की ज्या जास्त न्यूजमध्ये असतात त्या लक्षात ठेवू शकतोय. नॅशनल पार्क आणि 12 बायोस्फिअर रिझर्व आहे ते तर लक्षात ठेवू शकतोय ना किमान. जे डुएबल आहे ते करायला काही हरकत नाही. थोडं 20 वेळा वाचा ना, ते कसं नाही लक्षात राहत बरं का. करा 20 वेळा प्रॅक्टिस त्याची, बरोबर 21व्या वेळी डोळे बंद करून लिहिशाल तुम्ही. मी तर म्हणते स्क्वेअर किलोमीटरमध्ये सुद्धा लिहिशाल की काय काय कुठे किती आहे, एवढं जर वाचलं तर. तर तेवढे एफर्ट्स घेणं इथे गरजेचं आहे. त्यामध्ये निलगिरी तहर हा दक्षिण भारतातील एकमेव पर्वतीय खूर असलेला सस्तन प्राणी आहे आणि तो केवळ पश्चिम घाटात आढळतो. हे स्टेटमेंट इथे लक्षात घ्यायचं की फक्त पश्चिम घाटामध्ये, स्टेटमेंटमध्ये जर वेस्टर्न घाटच्या ऐवजी ईस्टर्न घाट आलं तर पुरं स्टेटमेंट आपलं चूक होतंय. ते ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता लेक्चरमध्ये छान वाटतं ऐकायला, ते पेपरमध्ये आठवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून म्हटलं होतं की नोट्स बनवायच्या, की लिहून ठेवायचं, हाताखालून गेलं ना तर फरक पडतो त्याचा. PDF ग्रुपवर येईलच, तो इश्यू नाहीये.
आपलं काम फक्त PDF वाचतो आपण आणि सोडून देतो, पण हाताने लिहिलेलं राहतं का ते लक्षात राहत. त्यामुळे ती PDF आली पद्धतीच्या नोट्स आपण बनवायचे, ते काम आपण करायचं तेवढं. आणि हा तामिळनाडूचा राज्य प्राणी, केरळचा नाही. सगळ्यात जास्त कुठं एराविकुलम मध्ये, कुठे आहे ते 801 केरळमध्ये, पण राज्य प्राणी केरळचा नाहीये, तामिळनाडूचा आहे. हा फरक इथे लक्षात घ्या. या छोट्या छोट्या गोष्टी इफेक्ट करतात. त्याच्यानंतर बघा IUCN रेड लिस्ट मध्ये संकटग्रस्त, इंडेंजर्ड म्हणून आहे बघा तो. आता इंडेंजर्ड आहे, क्रिटिकली इंडेंजर्ड आहे, की आपल्याला वल्नरेबल आहे, हे 3 तरी किमान महत्वाचे प्रजाती माहित पाहिजे. आता त्याच्यात ना वाघ झालं, सिंह झालं, हत्ती झालं, हे जे कायम न्यूज मध्ये येणार आहे का ते सगळे इंडेंजर्ड मध्ये. जे कायम जास्त न्यूज मध्ये राहतं का ते एक तर वल्नरेबल राहतं का इंडेंजर्ड मध्ये राहतं. तेवढं स्मार्ट कॅल्क्युलेशन वर्क आपल्याला करता आलं पाहिजे की हा नाही हा आहे, सगळ्यांचे नाही लक्षात राहणार आहे. एखाद्या न्यूज मध्ये राहतं, समजा आता ते कुनो नॅशनल पार्क मध्ये आपण चिता आणले होते, आपल्याकडे काय आहे क्रिटिकली इंडेंजर्ड, करेक्ट, पण तिकडं काय वल्नरेबल आहे, तेव्हाच त्यांनी दिले. तिथे क्रिटिकली इंडेंजर्ड असं तर दिले असते का बरं का त्यांनी. अशा पद्धतीने काम करायचं. पँगोलिन नावाचा एक प्राणी, इंडियन पँगोलिन आहे, चायनीज पँगोलिन आहे. चायनीज पँगोलिन क्रिटिकली इंडेंजर्ड आहे, इंडियन पँगोलिन फक्त इंडेंजर्ड आहे. आपला क्रिटिकल नाही, तिकडे त्यांची संख्या कमी आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आता मला कसं लक्षात राहिलं, मी वाचलं ना वारंवार, ते द हिंदू मध्ये चमकतच हे सगळं. एन्व्हायरमेंट सेक्शन मध्ये जर द हिंदू नीट वाचला तुम्ही, इंडियन एक्सप्रेस नीट वाचला, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप हायलाइट होतात. फक्त पेपर व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो आपण की लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस किंवा महाराष्ट्र टाइम किंवा द हिंदू, कोण एक इंग्लिश एक मराठी पेपर हाताशी पकडायचा की तो वर्षभर वाचायचाच आहे आपल्याला. आणि योजना आणि कुरुक्षेत्र ह्या 2 मॅगझिन्स, हे जर तुम्ही प्रॉपर कव्हर केलं, तुम्हाला कोणतंच करंट अफेअर्सचे नोट्स मटेरियल घेण्याची गरज नाही पडत. तुमच्या स्वतःच चांगला नोट्स मटेरियल तयार होतं. ते करणं अपेक्षित आहे. ते क्लासेसवाले कुठून बनवतात, ह्याच्यातच ना बनवताय ना. आपण थोडे एफर्ट घेतले ना कधी चांगलं असतं. त्याच्यानंतर बघा आपलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्या शेड्यूल 1 मध्ये अनुसूची 1 मध्ये येते, ज्याची शिकार होऊ शकत नाही, त्याला पाळू शकत नाहीये, आणि सगळ्यात जास्त संरक्षण असलेला प्राणी कोण आहे, निलगिरी तयार. अजून मग इम्पॉर्टंट कोण आहे, गिर नॅशनल पार्क मधला सिंह असेल, टायगर असेल, एलिफंट प्रोजेक्ट आहे आपला, किंवा केन घडियाल असेल, किंवा मग स्नो लेपर्ड आहे. ह्या सगळ्या प्रजाती आपल्याला माहित पाहिजेत. ह्या सगळ्या प्रजाती आपण न्यूज मध्ये राहत आहेत ना वारंवार, हे आपण माहित करून घेणं गरजेचे आहे. त्यामध्ये बघा इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स जो आहे, इकॉनॉमिक्स सोबत सुद्धा आहे, सायन्स अँड टेक सोबत सुद्धा आहे. त्याच्यामध्ये ते काय नीती आयोगने लॉन्च केलं, ते काय हेल्दी कॉम्पिटिशन आहे, कशामध्ये नेट झिरो एमिशन 70 पर्यंत करायचं. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीची, ओलाची पण येते इलेक्ट्रिक स्कूटी, दुसऱ्या कंपनीची पण ती चेतक काय नाव आहे त्याची पण येते. चालतायत ना ह्या 2, तेवढंच 2 आहेत का बरं का इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये. बाकीच्या पण तर व्हेकल्स आहेत ना, 4 व्हीलर मध्ये आहे, 2 व्हीलर मध्ये आहे, ट्रॅक्टर पण बनवले जातात आता इलेक्ट्रिक व्हेकल्सवर आधारित, जे शेती क्षेत्रात कामी येऊ शकतात. ते असे जे मग काय ते हेल्दी कॉम्पिटिशन आहे भारतामध्ये, हे कोण सांगते, नीती आयोग सांगते. मग त्यामध्ये काय काम करतात बघा ते, आपल्याला जर बघायला गेलं तर डायनामिक्स जर बघायला गेले तर 16 इंडिकेटर्सवर काम केलं त्यांनी. मग त्या 16 इंडिकेटर्स मध्ये मग पायाभूत सोयी सुविधा कशा आहेत, रस्ते चांगले पाहिजे ना इलेक्ट्रिक गाडीसाठी, त्याच्यासाठी चार्जिंग स्टेशन अवेलेबल पाहिजेत व्यवस्थित, वेळोवेळी रस्ते पंप अवेलेबल आहे पाहिजे की नाही. आपण जेव्हा CNGच्या गाड्या पहिल्यांदा लॉन्च केलं, पेट्रोल पंपावर तर CNG उपलब्ध करून दिला आपण, करेक्ट. तसं मग हे इलेक्ट्रिक स्टेशन पण उपलब्ध करा. लांब जायचं, समजा लडाखची रोड ट्रिप करायची, मला जाणार आहे का बरं का मी इलेक्ट्रिक गाडी घेऊन, नाही जाणार मी, मला माहिती मला चार्जिंग स्टेशन भेटलं पाहिजे. मी बाईक बघल कोणती तरी चांगली, पेट्रोलची बघल, त्याच्यात बाईकमध्ये पण मी व्हरायटी बघल की इंजिन कोणाचं चांगलं आहे, काय चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्या डोक्यात येत आहे, तर मग विकत घेणारा जो व्यक्ती त्याच्या पण तर डोक्यात येईल. मग ह्या 16 इंडिकेटर्स काय सांगतायत की काय पद्धतीने आपल्याला ते काम करायचंय, कोणकोणत्या गोष्टी. मागे ते इलेक्ट्रिक व्हेकल पेट घेत होते उन्हामध्ये, आता घेतायत का, आता येते का ती घटना, नाही येत का. त्यांनी त्याच्यावर काम केलं, लिथियम आयन बॅटरीचे त्याच्यावर काम केलं. म्हणजे हे 16 इंडिकेटर्स काय सांगतात की त्याच्या ज्या ज्या काही कमतरता आहे त्या काम करायचं त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये एक डाटा दिला बघा त्यांनी की दिल्ली सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरते युनियन टेरिटरीमध्ये, राज्यांमध्ये केरळ हायेस्ट आहे, सेकंड महाराष्ट्र. ही अचिव्हमेंट आहे ना आपल्या राज्याची, की आपण एवढी पॉप्युलेशन, केरळमधली पॉप्युलेशन आपल्या पॉप्युलेशन पेक्षा अर्धी आहे. आपण 21च्या आकडेवारीनुसार 11 कोटी आहे, आता 100% 16-17 कोटी पर्यंत पोहोचलोय आपण. मी तर म्हणते 20 पर्यंतही पोहोचलो असावं कदाचित, नो डाऊट. आपण 8-9 कोटी तरी वाढलोय 12-13 वर्षामध्ये, वाढलो असणार आहे ना. आपला जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी आहे आपला. एवढ्या लोकांमध्ये इलेक्ट्रिक, आपण आपल्या सिटीमध्येच इमॅजिन करा ना, इथून घरी जा, घरून येताना बघा किमान 10 ते 15 इलेक्ट्रिक गाड्या दिसतात डोळ्यासमोर सहज.
10 ते 15 खूप कमी आकडा बोलते मी. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं युनियन टेरिटरी लडाख जे आहे का ते आहे. दिल्लीनंतर जर कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे जिथे इलेक्ट्रिक व्हेकल चांगले वापरले जातात ते लडाखमध्ये वापरले जातात. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर चंदीगड आहे. चंदीगड नंबर 3 वर युनियन टेरिटरीज मध्ये. आणि ह्या लिस्टमध्ये केरळ महाराष्ट्र नंतर पण चंदीगडचा नंबर आहे. आपण म्हणतो ना टाउन प्लॅनिंग चांगलं आहे असं, त्याचं कारण काय चंदीगडमध्ये वाढण्याचं, तिथे सगळे रिटायर जज, रिटायर आर्मी मधले म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवरची लोक जे रिटायर झाले का त्यांनी घरं घेतली, कारण की ती घरं महागडी होती. आता पैसे राहिले माझ्या खिशात, पैसे माझ्या गरजाही चांगल्या वाढतील ना, मी मग बाकीचे काही विचार करून काम करेल, हे इथे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर बघा बायो फोर्टिफाईड पोटॅटो जो आहे तो लॉन्च केलेला आहे की ज्याच्यामध्ये काय की वर्ल्ड लार्जेस्ट पोटॅटो प्रोड्युसिंग झोन आहे. आणि हे काय बायो फोर्टिफाईड पोटॅटो जो आहे आपला तो काय की आपल्याला आयरन आणि आयरन रिच पोटॅटो आहे की जे आपल्याला न्यूट्रिएंट मिळत नाही, आपण म्हणतो ना की आपलं पोट भरतं पोषण भरत नाही, त्यासाठी हा बायो फोर्टिफाईड पोटॅटो आपल्याला मिळतोय. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर त्याचा आपल्याला आयरन रिच पोटॅटो आहे व्हरायटीमध्ये. आणि त्याच्यानंतर विटॅमिन ए जे आहे का त्याच्यावर काम करतंय हे आपलं, विटॅमिन ए चांगलं मिळेल, जे रातांधळेपणाची जी समस्या आहे ती राहणार नाही आपली. चष्मे एवढे का लागतात लोकांना, त्याचं कारण आहे. आता माझ्या चष्म्याकडे नका बघू सगळ्यात जण लगे, चष्मे लागण्याचं कारण की आपल्या यंगस्टर्स मध्ये चष्मा लागण्याचं कारण स्क्रीन नाहीये, आपल्याला डोळ्याला पोषण भेटत नाहीये, हे ते लहानपणापासून आपल्यामध्ये कमी. आजी आजोबा आहेत बघा, त्यांना कसं दिसतं बरं का, आपल्यालाच कसं नाही दिसत कमी वयामध्ये. ह्या गोष्टी आहेत, त्यांना का दिसतं, कारण की त्यांनी ते पोल्युटेड नाही खाल्लं ना, चांगलं खाल्लं ना त्यांनी. ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं. त्याच्यामध्ये बघा ओडिसा, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक आणि आसाम या राज्यांमध्ये आपल्याला फोर्टिफाईड पोटॅटोचं उत्पादन जास्त होताना दिसतंय. ते बटाट्यामध्ये पण आपण किती चांगला वापर करू शकतोय हे इथे लक्षात घ्यायचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असं काही बनलं, कारण की बघ ना राज्य काय ओडिसा, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक आणि आसाम आहे. महाराष्ट्रात बनलं म्हटलं आपल्या शेतकऱ्यांना भाव जास्त मिळेल ना त्या बटाट्याचा, आहे की नाही, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. COP15 जे आहे त्या झिम्बाब्वेमध्ये सुरू झालेला रामसार कन्व्हेन्शन ऑन वेटलँड. आता आपण एन्व्हायरमेंटमध्ये बघताना कॉप बघितले तर बघा, कॉप एन्व्हायरमेंट UNFCCCच्या कॉप वेगळ्या आहेत, बायोडायव्हर्सिटीच्या कॉप वेगळ्या आहेत आपल्या, त्याच्यानंतर डेझर्टिफिकेशनच्या कॉप वेगळ्या आहेत आणि रामसारच्या वेगळ्या आहेत, आणि कन्व्हेन्शन ऑफ साईट्सच्या ज्या असतात का आपल्या त्या आहेत. आपण 4-5 पद्धतीच्या कॉप बघितल्या होत्या. मग त्याच्यामधलं एक का वेटलँडवाला COP15 कुठं होतं, झिम्बाब्वेमध्ये. झिम्बाब्वेचे लोकेशन कुठे आहे, आफ्रिका खंडाच्या दक्षिण साईडला मिळतं. आता जे क्रिकेट पाहतात त्यांना किमान त्या झिम्बाब्वे देशाचं नाव तरी माहिती, जे नाही पाहत त्यांना ते नाव पण कधी कधी पहिल्यांदा असेल की झिम्बाब्वे. अरे बोलले जातात जांबेझी रिव्हर त्या देशातनं फ्लो करते, जांबिया आणि झिम्बाब्वे असं, जांबियावरती झिम्बाब्वे खाली, जांबेझी रिव्हर अशी दोघांच्या मधून जाते. जेव्हा तुम्ही आफ्रिकाचा मॅप ॲटलास मध्ये नीट इमॅजिन कराल तेव्हाच लक्षात येईल ना, अन्यथा येणार आहे का बरं का हे लक्षात. त्या फरक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा त्यांनी आफ्रिका स्पेशल रिपोर्ट जी आहे का ती टाकलेली. त्याच्यामध्ये काय टेकिंग ॲनिमल्स इन टू अकाउंट ह्या अहवालात सरकारांना प्राण्यांवर आधारित परिसंस्थात्मक प्रक्रिया जी आहे का ती. आणि हे अधिवेशन कधी होते बरं का, जुलैमध्ये होते, 23 ते 31 जुलै. आता काय आला आपला ऑगस्ट. हे आता घेण्याचं कारण काय, कारण की भारताने आता नवीन रामसर साईट्स ऍड केल्या तमिळनाडूमध्ये रिसेंटली, म्हणजे तिची संख्या झाली आता 20. त्यामुळे हा COP15 आता आपण न्यूजमध्ये घेतला, कारण की आपण जुलैमध्ये तर नव्हतं ना केलेलं हे. मग अशी इम्पॉर्टंट न्यूज आहे की ज्याचं जुनं काहीतरी झालं असेल पण त्याच्याशी रिलेटेड काही करंट अफेअर्स आता त्या का बॅकवर्ड लिंकेजच्या नावावर ते पण करेक्ट करून घ्यायचं लगेच की हे झालं होतं बाबा. अशा आपल्या नोट्स एकदम चांगले होत जातात. आणि त्याच्यानंतर बघा रामसार करार माहित पाहिजे. रामसार कन्व्हेन्शन ऑन वेटलँड जो आहे का तो आपला कधी होतो 71 मध्ये, भारत कधी स्वीकारतो 1982 मध्ये. स्टेटमेंटमध्ये बघा पर्यावरणामध्ये 1992 जरा जास्त चालतं, स्टेटमेंटमध्ये 1992 दिलं. 4 स्टेटमेंट, 3 स्टेटमेंट बरोबर आहे, खालचं स्टेटमेंट 82च्या ऐवजी 92 दिलं. आपण ऑल आर करेक्टवर मस्तपैकी OMR भरून आलो, गेलं ना आपले 2 तर मार्क जातच आहेत, निगेटिव्ह मध्ये पण जात आहे, राज्यसेवेमध्ये 0.25 जात आहे, UPSC मध्ये 0.67 जात आहेत. ह्या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या छोट्या. आणि भारताने जुलै 2025 पर्यंत भारतात सध्या किती आहे 91 रामसर साईट्स आहेत टोटल, 91 आहे. मागच्या वर्षी किती होत्या 85 होत्या, आता किती झाल्या 91 रामसर साईट्स. बघा नव्या कोणत्या ऍड झाल्या हे तुम्ही लिहायचं आणि ग्रुपवर टाकायचं आणि त्याची लोकेशन टाकायची की ही रामसर साईट्स ऍड झाली आहे, प्रेझेंट डे लोकेशन कोणत्या स्टेटमध्ये, त्याच्यात काय फीचर्स आहेत का, काय वैशिष्ट्य आहेत का हे टाकायचं. म्हणजे तुम्हाला 2 काम आहे, टॅरिफ बद्दल पण आणि रामसर साईट बद्दल पण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा
गीर नॅशनल पार्क जो आहे बघा, वर्ल्ड लायन डे 10 ऑगस्ट जो आहे, आता त्याच्यामध्ये काय की 32% नॅशनल आपली वाढ झाली आहे. कधीपासून? 2020 पासून. आपण प्रोजेक्ट लायन आणला जो 2020 मध्ये आपण लॉन्च केला, तेव्हापासून आतापर्यंत 5 वर्षामध्ये आपण 32% सिंह वाढवलेत गीर नॅशनल पार्क मधले. कारण की आपण एशियाटिक लॉयन्सचं एकमेव ठिकाण काय बघतो गुजरातमध्ये, गीर नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सेंच्युरी. त्याचं आता स्थानांतरण बारडा वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये होते आणि काही कालानंतर त्याचं स्थलांतर आपण मध्य प्रदेशमधल्या कुनो नॅशनल पार्क सारखा जो एरिया आहे का, की जो आपल्याला ग्रासलँडवाला एरिया. सिंह बघा, कधी नॅशनल जिओग्राफी चॅनल पाहिलेलं आहे का लहानपणी? त्याच्यामध्ये ते प्राण्यांची शिकार वगैरे दाखवायचे बघा, त्याच्यामध्ये सिंह कुठं दाखवायचे बरं का? ग्रासलँडवाल्या एरियामध्ये, गवताळ प्रदेशमध्ये. घनदाट जंगलमध्ये कधी सिंह दाखवला का त्यांनी? कारण की तो हॅबिटॅटच नाही. त्याचा हॅबिटॅट कुठे आहे? ग्रासलँडमध्ये. आता गुजरातमध्ये आहे तसं टेम्परेचर, तशी सिच्युएशन आपल्याला मध्य प्रदेशच्या कुठे मिळते? सातपुडा विंध्यांच्या मधल्या एरियामध्ये जे आहे का, तो कुनो नॅशनल पार्क वगैरे आहे का, त्याच्या आजूबाजूला राजपिपलाच्या वेस्ट साईडला मिळते. राजपिपला कुठं? गुजरातमध्ये पर्वत आहेत. त्या विंध्य सातपुडाचा पार्ट आहे तो राजपिपला, म्हणजे ह्या एरियाजमध्ये मिळते. मग फेवरेबल कंडिशन मिळते ना, तिथे स्थलांतर करायचं. पण तिथे स्थलांतर करण्या अगोदर इथली तर संख्या वाढवावी लागेल. तिथं गेले बिचारे मरून, तर म्हणजे हाय तेही गेले. मग त्यासाठी आपण 20 मध्ये काय केलं? प्रोजेक्ट लॉयन लॉन्च केला, जो आपल्याला काय सांगतो की आपल्याला कसं वाढवायचं त्यांची संख्या. त्याच्यात 32% ग्रोथ झाली. ही एक अचिव्हमेंट आहे म्हणून ही रिपोर्ट आली आपल्यासमोर. काय 10 ऑगस्टला वर्ल्ड लायन डे पण होता आणि बारडा वाईल्ड लाईफ सेंच्युरी ते कुठे? गुजरातच्या देवभूमी द्वारका डिस्ट्रिक्टमध्ये. आता द्वारका कुठे ते तुमचं बघणं काम आहे. आणि द्वारकामध्येच अजून एक प्रोजेक्ट आला होता बघा, सुदर्शन सेतू नावाचा एक ब्रिज ओपन केलेला मागच्याच वर्षी आपण, आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये. ते सुदर्शन ब्रिज कशाला कनेक्ट करतंय ते बघायचं आणि द्वारकाची लोकेशन बघायची आणि बारडा वाईल्ड लाईफ सेंच्युरीची लोकेशन बघायची. आणि गीर नॅशनल पार्क मध्ये असलेली एक रिव्हर आहे, त्या रिव्हरचं नाव ग्रुपवर टाका, कोणती आहे सर्च करा, शोधा, पण बघा एवढं आणि सांगा. त्याच्यानंतर जर बघा प्रोजेक्ट लॉयन 2020 मध्ये आणि लॉंग टर्म इनिशिएटिव्ह आहे हा, कशासाठी? सिंहांची संख्या वाढवण्यासाठी. तसंच आपण प्रोजेक्ट आहेत बघा वेगवेगळे, तुम्हाला आठवतं का ते सांगा. प्रोजेक्ट एलिफंट आपण कधी लॉन्च करतोय बघा, तो प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट स्नो लेपर्ड, 3 प्रोजेक्ट आहेत. आठवतात का? थोडं तर वाचलंच असेल ना. कधी आहे लॉन्च, कधी केला? 1992. प्रोजेक्ट टायगर 1972 आणि स्नो लेपर्ड 2009 मध्ये लॉन्च केला. माहित पाहिजे हे आपलं. जे न्यूज मध्ये राहतं ते वाचणं आपलं काम आहे. त्यानंतर आहे बघा बरडा वाईल्ड लाईफ सेंच्युरी कुठे आहे? मग ती आपल्याला जस्ट 15 किलोमीटर पासून कुठं? पोरबंदर जे आहे. आता पोरबंदर मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण ऐकलं असेल गांधीजीमुळं. पोरबंदरची लोकेशन आपल्याला माहित पाहिजे, म्हणजे द्वारकाची पण माहिती आहे, बरडाची पण पाहिजे, गीर नॅशनल पार्कची पण पाहिजे. पोरबंदर पासून दूर म्हणजे काय? पोरबंदर म्हटल्यावर काय की सी लेवल जे आहे, द्वारका आल्यावर पण डोक्यात आलं पाहिजे लगेच की आखात येईल द्वारका आहे म्हटल्यावर हे कुठेतरी समुद्रापासूनच जवळचं लोकेशन आहे, हे लगेच क्लिक झालं पाहिजे. हे केव्हा क्लिक होईल? जेव्हा तुम्ही मॅप नीट ऑब्झर्व कराल. त्यामुळे म्हणतो आपण की ॲटलसचा वापर करायचा. त्यानंतर बघा किती स्क्वेअर किलोमीटर मध्ये? 192.31 स्क्वेअर किलोमीटर त्याचा एरिया आहे आणि 1979 मध्ये वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून डिक्लेअर केलं. काय? बरडा वाईल्ड लाईफ सेंच्युरी. हा फॅक्च्युअल डाटा झाला. आता काही प्रश्न आहेत बघा, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिले बघा, कन्व्हेन्शन स्टेटस ऑफ निलगिरी तहर, IUCNच्या अंतर्गत निलगिरी तहरचं काय स्टेटस आहे सांगता येईल का? क्रिटिकल इंडेंजर्ड, वल्नरेबल, लिस्ट कन्सर्न. आताच सांगितलं की इंडेंजर्ड आहे म्हणून. म्हणजे अभी पडो अभी भूलोची स्कीम आहे का तुमच्याकडं? अरे आता बोलता बोलता सांगितलं की मी इंडेंजर्ड आहे म्हणून. हो बरं थांबा, आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही वाचा, मी सांगते. पटकन वाचा. दिसतोय ना क्वेश्चन सगळ्यांना? हा दुसरं कस काय? कुठे? दोन्ही बरोबर आहेत ते. हो तिथेच लोकेटेड आहे. आपलं हे आहे का नागपूर वगैरे, तो साईड जो आहे का आपला मेळघाट वगैरे, तिथे आढळते ही कम्युनिटी आपल्याला.
कारण ओल्डेस्ट याचं कारण की त्यांची जी कम्युनिटी जी आहे का ती ओल्डेस्ट म्हणण्यापेक्षा ते कसं आहे आदिम म्हणतो आपण त्यांना, करेक्ट. मग ते तिथे त्यांची संस्कृती टिकवणे आणि ते नॉन कम्युनिटी सगळ्यात आहेत त्यामुळे ते ओल्डेस्ट म्हणतो आपण. ते ब्रिटिशमध्ये बघा जेव्हा बिरसा मुंडा वगैरे त्यांचे उठाव झालेले त्यांनी ती लिस्ट दिली होती बघा की हे आदिवासी ट्राईब्सच्या की ह्या रजिस्टर्ड नाहीये, घातक आहे, मग त्या लिस्ट मधली आहे म्हणून त्यांना आपण ओल्डेस्ट इथे कन्सिडर करू शकतो. आता हे बघा करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे ते नीट वाचा आणि मग करा काय ते दोघं स्टेटमेंट. आणि ते जर हे इनकरेक्ट जर असं समजा मी इन लिहून टाकलं इथं तर काय येईल त्याचा ऑप्शन, मग त्याचा ऑप्शन त्यावेळी डी येईल. मग हे थोडं वाचणं आपलं काम आहे. हे असे सोपे प्रश्न वाटतात पण इथं आपण गडबड करून टाकतो तिथं. हा मग ते आपण व्यवस्थित बघा. आता COP15 वर आहे बघा. थोडंसं पटकन वाचलं 2x वर एकदम जसं लेक्चर ऐकतो का 2x वर तसं पटकन वाचायचं लगे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग ऑप्शन काय येईल आपलं बोथ. त्याचं कारण काय विक्टोरिया फॉल्स झिम्बाब्वे आणि ते जर इथं जर झिम्बाब्वेच्या ऐवजी जांबेजी असेल किंवा जांबिया असेल तर मग हे उत्तर काय होईल चूक होईल. त्यामुळे स्पेलिंग नीट वाचायची बरं का. अशा वेळी हिंदी मधलं मराठी मधलं बघायचं लगेच की बरोबर आहे का. मग आणि कधी आपण स्वीकारलं 1982 आणि किती आहेत सध्या 91. मग याचं काय येईल बोथ 1 and 2 आर करेक्ट. त्याच्यानंतर बघा हेडक्वार्टर ऑफ इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर. अरे हे सांगायचं राहिलं गड्या तुम्हाला एक मिनिट. ती स्लाइड ऍड नाही झाली बहुतेक एक मिनिट त्याचं उत्तर सांगून देतो. पोटॅटो हेडक्वार्टर जर बघायला गेलं ना तर मेक्सिकोमध्ये मिळतं. ती स्लाइड ऍड करायची राहिली म्हणून ते तुम्हाला सांगता नाही आलं. त्याचा आन्सर डी राहील मेक्सिको. थांबायचं आपण इथे. तर आता तुमचं काय काय काम सांगितलं की टॅरिफ बद्दल जेवढं तुम्हाला माहित करता येईल तेवढं करायचं. द्वारकाची लोकेशन, मग तसेच गुजरातमध्ये ना काही बंदर आहेत पिरोतन आयलँड्स म्हणून त्याच्याबद्दल काय माहित करता आलं का ते सुदर्शन सेतू हे झालं. त्याच्यानंतर काय आपल्याला बघायचंय रामसर साइट्स कोणकोणत्या नव्या ऍड झाल्या कारण की मागच्या वर्षी किती होत्या 85. आता या 6 कोणत्या ऍड होत आहेत त्याची प्रेझेंट डे लोकेशन आणि टॅरिफ. हे 4-5 कामं तुम्हाला पुढच्या लेक्चर पर्यंत 8 दिवसांचा वेळ आहे. हा जितका लवकर तुम्ही बनवून ते टाकाल तुमच्या फायद्याचं आहे कारण की आता लगेच पेपर आहे आपले करेक्ट. काही असं मागच्या वर्षी ह्या वर्षीचा अटेम्प्ट देणारे पण आहे तुमच्यापैकी की ज्यांनी राज्यसेवेचा असेल किंवा ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल कोणता तरी अटेम्प्ट देत आहे ना. मग थोडंसं काम करायचं करंट अफेअर्सवर कारण की करंट अफेअर्स असा सेक्शन आहे तो आपल्याला नेऊ पण शकतोय पुढे आणि मागे ओढू पण शकतोय आणि सगळ्या सब्जेक्टशी कनेक्टेड आहे. कोणताच सब्जेक्ट सुटत नाही. सायन्स अँड टेक पण त्याच्यात येतो, इकॉनॉमी पण कव्हर होतो, जॉग्राफी पण कव्हर होतो, पॉलिटी पण कव्हर होतो, त्यानंतर हिस्ट्री पण कव्हर होतो. त्याच्यामधनं सगळेच अँगल कव्हर करतोय की नाही तो आपलं. मग त्या ह्याच्यावर काम करायचं. चला थांबूया इथे. थँक्यू.